आज खूप आनंद झाला की ऐरोली भागातल्या महिलांनी आपल्या कैलास काटेला शुभेच्छा देण्यासाठी आपला आयुष्यातला वेळ हा त्यांच्यासाठी घातला। एक भगिनी काय करू शकतात हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे। ज्यांच्या मागे बहिणी आणि आईचा आशीर्वाद असतो, भविष्यामध्ये तो कार्यकर्ता सदैव प्रगतीपथावर असतो आणि जो प्रगतीपथावर जातो तो आपल्या सर्व बहुजनांना, आपल्या समाजातल्या प्रत्येक प्रतिष्ठान लोकांना सोबत घेऊन जातो। ही व्याख्या आज आपल्या भगिनीने दाखवली। मला गर्व आहे आपल्या ऐरोलीकरांचा आणि आपल्या सर्व भगिनींचा की आपण एवढं तत्परतेने आपल्या भावाला भावभीत करण्यासाठी इथे आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे। अख्ख्या नवी मुंबईमध्ये हा एकच कार्यक्रम चालू आहे आणि नव्या मुंबईतल्या सर्व महिलांना हा मेसेज जाईल की आपणही आपल्या विभागामध्ये भावभीतीचं नातं असतं, जे ऋणानुबंध नातं भावाच्या आणि बहिणीचं, ते नातं प्रत्येकाने आपलं फेडलं पाहिजे। आपल्या एकत्रपणाने आपल्या भविष्यामध्ये प्रगती होते आणि एकत्र राहिल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते, हे सिद्ध होत आहे आणि आज ऐरोलीकरांनी सिद्ध करून दाखवलेला आहे। आणि हा भावभीतीचा उपक्रम आपण ऐरोलीकरांनी राबवला। महाराष्ट्रामध्ये हा भावभीत कसा होईल याची सुरुवात मला वाटतं नवी मुंबईत ऐरोलीने केली। यासाठी आपलं सर्वांचं बरोबर आभार मानतो। सदैव आपण अशा कार्यक्रमात सर्वांनी भगिनीने आशीर्वाद द्यावा आणि आपल्या भावाला कसं नगरसेवक करता येईल ही भावना मनात निर्माण करावी, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काटे सरांनी लाडक्या बहिणींची जशी भावभीज ठेवली, तर बहिणींचंही तेवढंच भावावरती प्रेम आहे, भावाची तेवढीच जबाबदारी वाढलेली आहे। आतापर्यंत हा असा आगळा वेगळा कार्यक्रम प्रभागामध्ये जो झाला, अतिशय अतुलनीय कार्यक्रम आहे हा। आणि त्यांचं सामाजिक कार्य म्हणाल तर मी लहानपणापासूनच त्यांना बघते, ओळखते, सतत समाजात वाहून घेतलेलं आहे आणि बहिणींची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर आहे, तर ते नक्कीच पार पाडतील। बहिणीही त्यांना प्रेमाने पुढे नेण्यासाठी मदत करतील। काटे सर त्यांनी आज म्हणजे रक्षाबंधन पासून रक्षाबंधनचा हा सण असा साजरा केलेला आहे त्यांनी, आणि बहिणीची जबाबदारी अतिशय त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते समर्थ आहेत। आणि समर्थ म्हणून त्यांनी बहिणीच्या समोर त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी भावांना, माझ्या बहिणीला कुठलीही अडीअडचण आली त्या अडीअडचणीला उभा राहणार। शेवटी फक्त नगरसेवकच म्हणून नाही, पण बहीण म्हणून त्या बहिणीची जबाबदारी, तिचं लग्न असो, तिची कुठली अडीअडचण असो, मागे एक घरामध्ये जाळ झालेला आहे, तर तिथे फक्त काटे साहेबच गेलेले आहेत। आणि काटे हे माझा भाऊ नसून हा माझा मुलगा आहे आणि मुलासारखा आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करत आहेत। आणि मुलगा म्हणून आम्ही या सेक्टर 4 मधून तो खूप अतिशय चांगलं काम करत आहे आणि आमच्या